अंदाज तोच वृत्त नव्हे। वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर देवडी येथील युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। हिंगणघाट व वर्धा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, गहू आदी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून पारदर्शक पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची तातडीची मदत द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं गहू आणि चना पिकासोबतच इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आधीच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं होतं। त्यामध्ये कसंबसं आता शेतकऱ्यांना गहू आणि चना या पिकांकडून मोठी अपेक्षा होती, परंतु या गारपिटीमुळे गहू आणि चण्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। सोबतच पीक विम्याची अजून मदत सोयाबीनची शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे। आता या गहू आणि चना या पिकाचं नुकसानीची सुद्धा पीक विम्याची मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। या सगळ्या मागण्या आपण निवेदनामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहे। शेतकऱ्यांना गहू आणि चण्याच्या नुकसानीचे 50,000 रुपये हेक्टरची मागणी या निवेदनामध्ये आहे।